प्रभे, ए प्रभे, हो. घे पेढे, घे पेढे घे. अगं केवढी आनंदाची गोष्ट आहे बघ. आज आपल्या लेकान नक्षत्रासारखी पोरगी आणलं नाही आपला सोन म्हणून. बघ केवढी गोरी गोमटी आहे. नाहीतर आजपर्यंत आपल्या घरात ह्या रंगाचं फक्त आईस्क्रीमच आलेलं आहे. घे घे, नाही म्हणू नको आता. नाही म्हणू नको. अब काय लाच काढताय यार, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय हे? अरे तुझ्या आईशीला कौतुक सांगतोय तुझं. कुठलं कौतुक? आईने ऐकलं तर मान फिरवली तिकडं. नाही काय बोलता तुम्ही? अरे येड्या बघ, म्हणजे तिला कलू दे. नक्षत्रासारखी गोरी गोमटी पोरगी कधी तिनं बघितलं पण नव्हती ना. या. घ्या घ्या पेढे घ्या, घ्या पेढे आहे, घ्या. माझे बाबा जरा, घ्या 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 घ्या. असू द्या असू द्या असू दे. काय पडतो आई? ही माझी मम्मी. नमस्कार. ये आंखें, ये नूर, ये चेहरा, जिसने बनाया होगा फुर्सत से बनाया होगा. शांत व्हा, बसा. ही प्रियाची आई आहे, माझी होणारी सासूबाई. लक्षात घ्या. अरे कौतुक करतोय रे. कळलं मला. काय झालं, 10 वर्षापूर्वी गेली. घरात कौतुक करायला कोणच नाही ना, म्हणून बाकी काही नाही हो. नाही, काही हरकत नाही, मी समजू शकते. आमच्याकडे पण 10 वर्ष झाली कौतुक करणारं कोणीच नाही. क्या बात आहे. हो नो, हे म्हणायला पाहिजे ना. क्या बात आहे काय? काय नका नाही. Please. ती मम्मी? माझी होणारी सासूबाई आहे, लक्षात ठेवा फक्त. हा, प्रियाची आई आहे त्या. हा. मम्मी, माझं लग्न जुळवायला आलोय आपण. तुझं काय चाललंय? आता तुझंच करायचंय लग्न. अशी काय करते? माझं काय आता होईल नाही होईल. नाहीच करायचंय, माझं करायचंय. हा. तुझंच करायचंय. हा. आपण आपल्या हातात असतं का काही? हो, सगळं देवाच्या हातात असतं का नाही त्या. तो ठरविल त्याच्यावर आहे. होईल नाही होईल, होऊ पण शकतं ना. आमचं बाकी काय नाही. शांत. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, म्हणजे तू नेमकं काय करतेस? मी ऑन्ट्रप्रिनर आहे. वा, व्हेरी नाईस, गुड, फॅन्टास्टिक. काय कळलं तुम्हाला? हा, म्हणजे बिझनेस वुमन. म्हणजे धंदा आहे तिचा. काय बसा. धंदा नाही बोलायचं, स्टार्टअप बोलायचं. स्टार्टअप आहे ती. स्टार्टअप आहे माझा. आहे. स्टार्टअप आहे. हो, तुमचं डोलं मस्त आहेत. काजल घालता का डोल्यात? आज घातलंय म्हणजे. पण छान दिसायचा. काय नजाकत आहे डोल्यात तुमच्या. बघण्यासारखं आहे अगदी. मम्मी लाचते काय तू याच्यावर? काय काय झालं? कौतुक करते. काय डोळ्याचं कौतुक कशाला करताय? अरे किती दिवसांनी किती वर्षांना आपल्या घरात डोळ्यांची नजाकत दिसते आपल्याला. 10 वर्ष झाली आपण नजाकत बघितलीच नाही ना. ते बाकी काय नाही. एंटरप्रेन्योर ते काय आहे तुझा काय नेमका? स्टार्टअप. हा, स्टार्टअप आहे. हा. आहे. स्टार्टअप आहे आणि मी सध्या इन्व्हेस्टर शोधते. अरे त्याची काळजी कशाला करतेस? देवनार पोलीस स्टेशन माझी ओळख आहे का नाही? इन्स्पेक्टर ओळखीचा आहे. म्हणजे तुमचं लग्न होईल ना त्या दिवशी मी ओळख करून देतो. काय समजलीस? वाटा कॉमेडी आहे. म्हणजे अरे ते इन्व्हेस्टर बोलते. इन्व्हेस्टर म्हणजे पैसे गुंतवणारा. इन्स्पेक्टर काय इन्स्पेक्टर? अच्छा, पैसा गुंतोय. हा, ते सगळं ऐका ना, ते सगळं होईल. माझ्या लग्नाची बोलणी करूया ना. अरे बोलूया ना. काय आहे, कधी करतोयस लग्न? आत्ता करायचं आहे मला. हा, मला आत्ताच करायचं आहे. अरे कशाला घाबरतो? आपण तुझं लग्न धूप झाडेगात करू. काय समाजाला? हा, अजिबात काळजी करायची नाही. लोकांचं डोलं फुटलं पाहिजे ही सून बघून आणि लग्नाचा खर्च बघून. काय समजलं? काय पैसा कमी नाही काय आपल्याकडे? गावाला कोकणामध्ये आंब्याची बाग आहे. हा, काजू फणसाची झाड आहेत. नारली भोपलीची बाग आहे. बँकेत रिटायर झालोय का नाही मी. पीएफ पण केवढा आहे माझ्याकडे पडलेला. अपाट पैसा आहे. आणि एकुलता एक पोरगा म्हटल्यावर ह्याच्या लग्नासाठी खर्च करणार नाही तर कोणाच्या लग्नासाठी खर्च करणार आहे मी? बाबा, हा? तुम्ही एवढं करणार आहे माझ्यासाठी? अरे का नाही करणार? तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. अरे प्रेम म्हणजे काय? अरे एवढा सगळा पैसा आहे मला, कधी तुम्ही बोलले ना बाबा? बोललो असतं तर ठेवलं असतं. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू. बाबा काय करताय? नाही याला बोललोय, त्याला नाही. याला बोललोय आय लव्ह. कोणाला बोलला तुम्ही? नाही नाही, ते तुला बोललो आय लव्ह यू टू. अगं ऐकलंस काय? तुला शब्द दिला होता ना धूम धडाक्यात ह्याचं लग्न लावणार आहे म्हणून. पण ही तुला पटली कशी आहे? अरे हे महत्वाचं नाही हो हो हो. लग्न महत्वाचं. हे कसं ती पटली ते महत्वाचं आहे का? लग्न महत्वाचं. बाबा, मी एक विचारू का? हा. एक विचार का? 10 विचार त्याच्यात काय? नाही नाही, एकच विचारते. नाही विचार.
म्हणजे साधारण किती पैसे असतील तुमच्याकडे? किती पैसे जवळजवळ 20-25 कुठे गेलं नाही, 20-25 लाख त्याच्यापेक्षा जास्त असतील. मोजायला वेळ नाही आहे माझ्याकडे माहिती. मी एक सुचवू का म्हणजे? सुचव मागे एक माणूस बोलला होता, एक सुचव का, त्याला म्हटलं 10 सुचव, तो नुसता सुचवत निघाला का नाही. अरे घेऊ ये आखे ये नूर. अरे नका ना तुम्ही मग आता जाईल तिकडे बसू ना 2 मिनिटं तिकडे बसू ना. मला नको शिकवू. हो ह्यांच्या नादाला लागू नका. भुजंग आहे हा. नको. सरका नाही मी हे आखे ये नूर माझ्या लग्नाची बोलणी कर. अरे हो तेच चाललंय ना. ऐक ना, थांब हा ना. मी एक सुचवू का? हा सुचव ना. म्हणजे आता एवढे 25 लाख तुमच्याकडे आहे, होय. तर एवढे सगळे पैसे लग्नात नातेवाईकांना जेवण घालण्यात उधळण्यापेक्षा 2 वर्षात त्याचे 1 करोड मिळाले तर चालतील? 1 करोड? हा. पण कोण देणार, कोण 1 करोड? मी देईन. कसं काय? तुम्ही 25 लाख मला द्या. हा. म्हणजे मी इन्व्हेस्टर शोधतच होते ना, तर मग आता बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला श्रीमंत करण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या सासऱ्याला करोडपती होताना बघायला आवडेल मला. म्हणजे मी करोडपती? माय गॉड, म्हणजे मी करोडपती होऊ शकतो? अहो कसं काय पण? तुम्ही तुमचे 25 लाख माझ्या कंपनीत इन्व्हेस्ट करा बर. आणि त्याच्या बदल्यात मी तुम्हाला इक्विटी देईन. याला काय अर्थ आहे? मी तुला 25 देणार आणि तू फक्त 1 विटी देणार मला. ते कोलू कशान, दांडू तरी दे त्याच्या बरोबर. इक्विटी म्हणजे भागीदारी, म्हणजे मी तुम्हाला शेअर्स देणार, म्हणजे आपण पार्टनर्स होणार. म्हणजे मी भागीदार तुझ्या हा, बरोबर, हा. म्हणजे मी बिझनेस. माय गॉड, म्हणजे मी मोठा उद्योगपती होणार. क्या बात है, क्या बात हे झालं है. तुम्ही उद्या Congratulations. Congratulations. अभिनंदन. हे तू चल तिकडे. उद्योगपती जसं डोक्यात ठेवा ना का पिंजरातला वाघ आहे. हा ते झालं कळलं उद्योगपती वगैरे. ऐका आता माझ्या लग्नाची बोलणी करूया. सगळं होणार, लग्नाची लग्न बोलणी. होणार. हा. अरे करोडपती होण्याची संधी परत मिळते का? ते बरोबर आहे. बरं, मी काय म्हणतो, म्हणजे नेमकं म्हणजे आपल्या बिझनेसचं काय सिच्युएशन, काय नेमकं आपल्याला करायचं? मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू का? हा, दाखव ना. मी सगळं घेऊनच फिरते, इन्व्हेस्टर सगळं. बघते ना. ते हे बघा, हा. म्हणजे आपला क्लोथिंगचा ब्रँड आहे. Clothing, तर okay. जुन्या साड्या आपण रिसायकल करणार आणि त्याच्यापासून आपण गोदड्या शिवणार. Oh, good. म्हणजे सध्या फॉरेन मध्ये हे खूप चालतंय की ऑर्गॅनिक गोदड्या त्यांना खूप पाहिजे असतात, त्यामुळे आपण त्या त्यांना सप्लाय करायचं. वा. तर हे ज्या साड्यांपासून बनवणार आहे ना, त्या साड्यांचे हे डिझाईन्स. हो नाईस, फॅन्टास्टिक. इथं खाली खाली हे गोधड्यांची डिझाईन दाखव ना. या सगळ्या गोदड्यांच्या डिझाईन आहे होय का? आणि या सगळ्या कॉपीराइटेड डिझाईन आहे. सगळ्या? या हिने सगळ्या- स्वतः डिझाईन केलंय. कोणता डिझाईन हा, केली? मम्मीच्या साड्या घेऊन डिझाईन केलंय हो बरंच हो. काही. म्हणजे नेमकं काय, म्हणजे कसं काय याच्यात? म्हणजे आता आपण सगळे जुन्याच साड्या वापरणार आहे, हा. तर आपली इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप लो असणार, त्यामुळे आपलं नेट प्रॉफिट हाय असणार आणि ग्रॉस इन्कम पण आपलं जवळजवळ 70% जास्त असणार क्या आहे. बात. फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग मध्ये जरा कष्ट घ्यायला लागतील आणि आपली सप्लाय चेन जरा स्ट्रॉंग करायला हो. लागेल. म्हणजे आपण कसं टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकू आणि आपलं कस्टमर ॲक्विजिशन जे असेल ना, हा. ते आपल्याला बेटर करता येईल. हो बाय द वे, आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे? अजून काही ठरलं नाही. नाव ठरलं नाही नाही? हो. नाही मला एक सुचतंय नाव, बोला ना. प्रभाराज. कसं वाटतंय? ओहो. प्रभाराज हे काय? पण प्रभाराज? म्हणजे प्रभा राज असंच का बरं? नाही, ते आमचा एक काव्यसंग्रह होता ना, प्राजक्त प्रभा. अच्छा. ते माझ्या पार्टनरने मला दागा दिला. ते काहीतरी दागिन्यांचं सुरू केलं ना, त्याच्यामुळे आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व पाहिजे का नाही, म्हणून हा. म्हटलं आपलं करूया प्रभाराज. कसं आहे, प्रभा आता एकटाच पडलाय ना. प्रभा एकटा पडलाय. हो, गेली 10 वर्ष एकटा पडलाय तो. मी प्रभाला एकटा पडू देणार नाही. ए, काय आपण कंपनीचं नाव ईशा प्रभा ठेवू. मला चालेल. कधी जाऊन रजिस्टर करूया आपलं? ए! नाही, कंपनीचं नाव कधी रजिस्टर करूया? काय चाललंय? दुसरं काय? तुम्ही मूर्त काढा, मी तयार आहे. हा, मी काय म्हणतो, आजच जाऊया का कचेरीमध्ये आणि आपलं नाव आपण नोंदवून टाकूया का? पोरांना विचारायला हवं ना. कशासाठी पोरांना विचारायला पाहिजे? अरे आपलीच इन्व्हेस्टमेंटनी आपलीच इक्विटी. काय करायचं? मला तुम्ही फार आवडलात, आपण लग्न करूया, चालेल तुम्हाला? अरे माझं लग्न आहे ना. अरे हो ना बाबा, थांब ना, होणार तुझं पण लग्न. एक मिनिट नाही. माझ्या इन्व्हेस्टमेंटचं काय? होणार सगळं. मी तुला 25 लाख रुपये द्यायला तयार आहे, की पण माझी एक अट आहे. काय
काय तू याच्यावर लग्न करायचं नाही कारण आम्ही दोघं लग्न करणार आहे म्हणून बाकी काही नाही. म्हणजे समजा तू लग्न केलंस तू बिझनेस कधी करणार तू बिझनेस सांभाळ बाकी काही नाही. काय बोलतो तुम्हाला कळतंय काय कळतंय? अरे ते माझी गर्लफ्रेंड आहे मला लग्न करायचं तिच्या बरोबर अरे हो कसलं लग्न हा बघ मला हे बघ. चालेल काय चालेल मला चालेल चालेल. मला चालेल. अरे इन्व्हेस्टर्स मिळत नाहीत गौऱ्या 9,000 मिळतात मला चालेल. अगं तुला मिळतील हा. ग मला एक पोरगी मिळणार नाही यार तुम्ही काय करताय हो बाबा हे जाऊ दे रे बस, तुला. फाफाट फोडून जास्त बोलू नको आताच्या आताचा कोर्टात 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन ये आणि अख्ख्या गावाला निमंत्रण देस मोऱ्यांच्या घरी मंगल कार्य आहे म्हणून मला आज आई मिळणार आहे हे, हे. अरे पण माझ्या लग्नाचं काय अरे अरे. तुला सवय आहे रे लग्न मोडायची जा. जा, जा, जा. मी काय म्हणतो आपलं लग्न होईल आता हनीमूनला कुठं जाऊया तुम्ही म्हणाल तिथं चालल. मालदीवला चालेल ए म्हाताऱ्या माझ्या लग्नाचं काय रे नाग्या दादा बाबा. टेन्शन नको घेऊस मला दादा. दादा बिदा बोललो का आधीच सांगतोय काय तुमची क्रिएटिव्हिटी ह्या दोघांचं लग्न लावून दिलंय मला असंच ठेवलं हिला माझी बहीण बनवलंय एकदा चोरून लग्न करून कळलं का तुम्हाला सगळे बेकार क्रिएटिव्हिटी वर पडले सगळे चिड- चिड- का बसा?